प्रतापाने कोणाचं बरं झालंय? माझ्या पायामुळे कोणाला सुख प्राप्त झालंय? असं काय माझ्या पायामध्ये? नामदेवराय सांगतात, भगवान तुमच्या पायावर जेवढा आहे का तेवढं विश्वातल्या कोण्याही व्यक्तीला लिहिता येणार नाही. ती बुद्धिदात्री महान परमपावन ब्रह्मकन्या सरस्वती माता, हिला सुद्धा तुमच्या चरणाचा प्रताप लिहिता येणार नाही. एवढा मोठा प्रताप तुमच्या पायाचा आहे. मला फक्त तुमचे पाय देऊन टाका, सेवा देऊन टाका पायाची. मालकाने विचारलं, एखादा पुरावा सांगता येईल तुम्हाला? नामदेवराय म्हणतात, देव ऐका, राजा रावणाला मारून, काय आवाज देता, राजा रावणाला मारून भगवान प्रभू रामचंद्र परत आले. सुरुवातीला छान होता, ते मधात बोट घालतात पुन्हा पुन्हा. परत आले प्रभू रामचंद्राला मारून. सिंहासनावर स्वतःचे पादत्रयन पादुका ठेवलेल्या होत्या. त्या पादुकावर शत्रुघ्नाने छत्र धरलेलं होतं. मोठ्या श्रद्धेने ते आसन पाहिलं. आपल्यावर किती श्रद्धा आहे शत्रुघ्नाची. सूर्यवंशाचे कुलगुरू महर्षी वशिष्ठ आले आणि सांगितलं, प्रभू आता तुम्ही राज्य सिंहासन स्वीकारा. विश्वाच्या मालकानं सांगितलं, 14 वर्ष 27 दिवसाच्या नंतर या राज दरबारात येतोय, आपण याच्यात सर्व बदल करून टाकू. आणि विश्वाच्या मालकाने प्रभू रामचंद्राने त्या दरबारात बदल करून टाकला. कुठलं सिंहासन कुठं असावा, लखनलालजी कुठं बसावा, भरतजी कुठं बसावे, शत्रुघ्न कुठं बसावे, मंत्री कुठं असावे, महामंत्री कुठं असावे, सुमंत्री कुठं असावा, प्रधान कुठं असावा, प्यादा कुठं असावा, गुमास्ता कुठं असावा, या प्रत्येकाचं आसन ठरवून दिलं. दरबार अगदी सज्ज झाला. राजे हो, प्रापंचिक माणसाला बऱ्याच गोष्टी प्रापंचातल्या आपल्या संसारातल्या लोकांनी बरं म्हटल्याच्या नंतर आनंद वाटत असतो. जगदानंद कंद जगतपती भगवान प्रभू रामचंद्रांनी रात्रीच्या समयी आपल्या धर्मपत्नी सीताई साहेब, जगाची मालकीन लक्ष्मी, या सीताई साहेबांना सांगितलं, सीते जी आपल्याला दरबार बघायचा आहे. दोघच पती पत्नी ते दरबार बघत होते, विश्वाचा मालक आणि विश्वाची मालकीन. सीते इथं मी बसणार आहे, इथं अमका आहे, इथं तमका आहे, इथं वगैरे, इथं तो आहे. हे पूर्ण रचना सांगितली. आईसाहेब निमूटपणे ऐकत होत्या. ते दरबार बघून पुन्हा माझघरात आल्या, राणीवशात गेल्या, पाकगृहात गेल्या. प्रसंग रात्रीचा आहे. प्रभू रामचंद्र सोबत फिरत होते. शेवटी शयन कक्षात आल्या आणि विटेवरच्या मालकाने विचारलं, सीते दरबार बरा वाटला? होय. उशिरा वाक्य पडलं. सीते मी दाखवलेला दरबार हा राज्याचा दरबार तुला बरा वाटला? असं पटकन हो असं म्हटलं नाही, उशिरा तोंडातून वाक्य पडलं, बरं आहे मालक. याचा अर्थ पंढरपुरातल्या मालकाच्या लक्षात आला, आपण रचलेला दरबार सीतेला 100% आवरलेला नाही. पुनश्च थोड्या वेळाने विचारलं, सीते एक विचारू, प्रसन्न मनाने दिलेला होकार तो मला कळतो ग. आणि मी दरबार विचारल्याच्या नंतर एवढ्या नाविन्यपूर्ण अंतकरणाने, प्रसन्न अंतकरणाने तू होकार दिला नाहीस. तुला काही पटली नाही ती रचना? एक विचारू मालक, एक विचारू. मी 6 महिने 26 दिवस राजा रावणाच्या अशोक वाटिकेत होते. 6 महिने 26 दिवस राजा रावणाच्या अशोक वाटिकेत होते. तिथं महान राक्षसनींचा पाळा माझ्या बाजूला होता. ज्या राक्षसनींची मुख घाणेरडी होती. एक पुरावा सापडला, तो फक्त त्याचा अर्थ सांगतो. मूषकस्य सर्वस्थितो भय व्याप्तियाम यति दंता तुसा जाय. त्या राक्षसनीला झोप लागल्याच्या नंतर त्यांच्या दातात अडकलेली मांसाची तुकडे दातातली खाल्ल्याच्या नंतर 25 उंदरं जगत होती.
त्या अर्थी त्यांच्या दातात मांस किती अडकलेला असेल, त्या घाणेरड्या किती असतील कल्पना करा, दुर्गंधी किती येत असेल मुखाची कल्पना करा. तंबाखू खाणाऱ्या माणसानं किंवा तंबाखू खाणाऱ्या बाईनं गाईच्या गोठ्यात प्रवेश केला तर गाय पान्हा चोरीती, मसड पान्हा चोरीती. पाना चोरणं कळालं ना तुम्हाला? दूध सोडलेलं ती ओढून घेती. मग तंबाखू खाणाऱ्यांच्या थोत्राचा इतका घाण वास येतो, तर त्या मांसाहार करणाऱ्या राक्षसनी होत्या, त्या सीतेच्या बाजूला पाळा धरून बसलेल्या होत्या. भगवान एका भजन करणाऱ्या व्यक्तीची कन्या सोडून दिली तर सर्वांच्या तोंडातून वास येत होता. ती भजन करणाऱ्याची मुलगी होती त्रिजटा. बाकी सर्व घाणेरड्या राक्षसनी माझ्या बाजूला. असो, मला काय त्रास झाला असेल ते मला माहित, पण मी तुमच्यापासून 6 महिने 26 दिवस बाजूला झाले. मला योग घडला, मला तुमचा घडला आणि तुम्हाला माझा घडला. एवढ्या काळात तुम्हाला काय वाटलं? सीते, जगाचा मालक आहे मी, विश्वाची सत्ता माझ्याशिवाय हलत नाही ग. आणि माझा प्रपंच विखुरल्याच्या नंतर मलाही अपमान वाटत होता. मग या अपमानातून तुम्हाला बाजूला कोणी केलंय? ते 19 संन्याशापैकी 1 नंबरचा संन्याशी, त्या संन्याशाचं नाव आहे मारुतीराय. चरण सेवा खंडित सांगते. का पायाची सेवा मागितली असावा? एक बोलू मालक. लक्ष्मण भाऊजीला ज्या वेळेला शक्ती लागली, मारुती सारखा संन्याशी जर प्राप्त नसता झाला तर द्रोणागिरी आणला नसता. हा पुढचा विषय झाला. मारुतीराय सारखा संन्याशी प्राप्त नसता झाला तर सुषेण नावाचा वैद्य रावणाच्या लंकेतून आणला नसता. परिणाम काय होता माहिती मालक? मी सीता आहे, लखन भाऊजींची पत्नी उर्मिला आहे, श्रुतकीर्ती आणि मांडवी आहेत. मालक एक बोलू. सूर्यवंशातले राजा दशरथ यांच्या 4 सुनाच्या कपाळावरचं कुंकू शाबीत ठेवायचं काम ज्याच्या हातात आहे त्याला मारुती म्हणतात. मालक मला उत्तर द्या. जर लक्ष्मण भाऊजीला शक्ती लागल्याच्या नंतर ते जर पुन्हा तिथून उठले नसते तर तुम्ही अयोध्या पाहत होता का? नाही सीते, मी वापस नसतो आलो. आणि तुम्ही जर अयोध्येत परत आले नसते तर हे दोघं जगले असते का? जगदानंद कंद जगतपती भगवान लक्षात ठेवा. ब्रह्मांडाच्या मालकाला आयुष्य प्रदान करण्याची ताकद हनुमंतात आहे. शेषशाही लखनजीला आयुष्य प्रदान करण्याची ताकद हनुमंतात आहे. वैराग्याचं टोक असणारा भरत, ज्यानं अयोध्येसारखं राज्य प्राप्त व्हावा तरी पण नंदीग्रामाच्या ठिकाणी जाऊन अंगाला राख लावून बसावा, काव लावून बसावा, तुमचं भजन करावा, असं वैराग्याचं मूर्तिमंत टोक भरत, त्याला जरी आयुष्य प्राप्त झालं असेल तर ती मारुतीरायाची ताकद आहे. ज्यांनी अयोध्येतला सुतुळीचा तोडा सुद्धा बाजूला जाऊ दिला नाही, कसं राज्य सांभाळलंय. आपल्याकडे हल्ली अकाउंटंट, हिशोबनीस, चार्टेड अकाउंट, CA, आपण हे इंग्रजी शब्द वापरतो, पण भारतीय संस्कृतीमध्ये CA ला ओरिजिनल नाव आहे कंक. सीताई साहेबांना सांगितलं, प्रभू या राज्याचा कारभार कसा सांभाळला? एके दिवशी तुम्ही कंकाला हिशोबनिशाला विचारलं, मी गेल्याच्या नंतर 14 वर्ष 27 दिवसात शत्रुघ्नानं काय कारभार सांभाळला? तर त्या कंकाने पूर्ण हिसाब देऊन टाकला. पण एका कोपऱ्यात लिहिलेलं होतं, एक वस्तू सापडली नाही, एक वस्तू सापडली नाही. ऐका ती वस्तू किती सामान्य होती. प्रभू रामचंद्र वनवासाला गेल्याच्या नंतर 2 गायी अनावधानानं दोंद करीत होत्या आणि एका गायीचं शिंग दुसऱ्या गायीच्या गळ्यातल्या घुंगराला लागलं. तुमच्याकडे घाटी म्हणत असतील, घुंगर म्हणत असतील, त्या घुंगराला लागलं आणि ते घुंगरू फुटल्या गेलं. पण शेतात चरत असताना त्या घुंगराचा खालचा भाग कुठे तुटून पडला, तो भाग सोडून द्या, पण गळ्यामध्ये त्या घुंगराची कडी असती, कडी एका दोरखंडात अडकलेली, ती कडी आणि ती दोरी, ती कडी सापडत नाही, ती कडी सापडत नाही. कंकानी प्रभू रामचंद्रांना सांगितलं आणि प्रभू रामचंद्रांनी शत्रुघ्नाला विचारलं, शत्रुघ्न जी
गाईच्या गळ्यातील घुंगराची एक कडी सापडत नाही. घुंगर शेतात पडला असेल खालचा लोलक, पण वरची कडी कुठे आहे? त्यावेळेला भानुशीला ठेवलेली दोरी आणि ती कडी शत्रुघ्नानं आपल्या मोठ्या दादाच्या पुढे आणून टेकली. त्यावेळेला भिंतीकडे तोंड केलं. प्रभू रामचंद्रानं भिंतीकडे तोंड केलं आणि उकसाबुकशी रडत होते. ज्याचा राज्यकारभार सांभाळत असताना गाईच्या गळ्यातील 50 ग्रॅम पितळाची कडी ती सुद्धा काटेकोरपणाने आपल्या मोठ्या दादाच्या पाठीमागं राखून ठेवली. इतका काटेकोरपणाने राज्याचा कारभार करणारा शत्रुघ्न कोणाच्या कृपेने वाचलाय? मारुतीरायाच्या. का पायाची सेवा नामदेवराय मागतात विटेवरच्या मालकाला? देवा, मला तुमच्या पायाची सेवा पाहिजे. 15 दिवस मुहूर्त लांबला. मुहूर्त काढणारी व्यक्ती महर्षी वशिष्ठ कुलगुरू सूर्यवंशाचे, ते त्याच ठिकाणी लांबवलं 15 दिवस. आणि 15 दिवस मारुतीरायाचं अधिष्ठान कुठं करायचंय हे नाना प्रकारच्या विद्वान लोकांच्या चर्चेतनं निकष निघला. अमक्या अमक्या ठिकाणी मारुतीरायाचं सिंहासन असावा. ते कशाचा असावा? सोन्याचा असावा का? त्याच्यावर गादी कसली असावा? अंतरण कसला असावा? गालीचा कसला असावा? काय करावं? राजहंसाच्या पंखाची गादी वगैरे वगैरे वेगात सांगतोय. पुढे सरकायचं. राज्याभिषेकाचा मुहूर्त निघाला. तो राज्याभिषेकाचा मुहूर्त आला. त्या दिवशी प्रभू मारुतीराय अयोध्येत प्रगट झाले. सुमंतासारख्या व्यक्तीनं स्वागत केलं. महाद्वारात आल्याच्या नंतर एका दंडाला प्रभू रामचंद्र धरतात, एका दंडाला लखनलालजी धरतात. समोर पुष्पांचा सडा टाकलेला आहे. आणि समोर आल्याच्या नंतर विश्वाची मालकीन, कोणाला श्रीमंत करायचं, कोणाला भिकारी करायचं, कोणाला किती पैसे द्यायचे आणि कोणाला मंदिरात ताट घेऊन बसायला लावायचं, ही जिच्या हातात आहे तिला लक्ष्मी म्हणतात. ती लक्ष्मी सुवर्णाच्या ताटामध्ये मारुतीरायाला आक्षेप काढत होती. काय नशिबान असतील मारुतीराय. जगाची मालकीन मारुतीरायाला ओवाळते. जगाची मालकीन मारुतीरायाला काय आनंद भरून आला असेल अंतकरण. ओवाळल्याच्या नंतर आईसाहेब बाजूला सरकल्या. एका दंडाला प्रभू रामचंद्राने धरलं, एका दंडाला लखनलालजीने धरलं आणि चालवत चालवत तिथपर्यंत नेलं. आणि प्रभूने सांगितलं, हनुमंत, तुझ्यासाठी 15 दिवस राज्याभिषेकाचा मुहूर्त लांबवलाय. तू या सिंहासनावर तुझ्यासाठी आसन टाकलं, याच्यावर बस. मारुतीराय मागं सरकले. डोळ्यातून पाणी आलं आणि प्रभू रामचंद्राला सांगितलं, प्रभू, ज्यानं भोगाला विस्तू लावलाय त्याला पलंग काय करायचा? ज्यानं वासनेला विस्तू लावलाय त्याला पलंग काय करायचा? कशा करता पलंगा? राजहंसाच्या पंखाची गादी, सोन्याची तपकडी, हस्तिदंताचे पाय, एवढा वैभवशाली पलंग ज्यानं वासनेला, ज्यानं कामनेला विस्तू लावलाय, अग्नी लावलाय, त्याला हे भोगवादी जीवन काय करायचं? कशा करताय? प्रभू रामचंद्रानं सीतेकडे बघितलं आणि सीते बोला. आईसाहेबानं सांगितलं, हनुमंता, फक्त तू या दरबारात असावा अशी माझी इच्छा आहे. मारुतीरायानं सांगितलं, आईसाहेब नकार देत नाही, मी या दरबारात थांबतोय, काय काळजी करू नका, थांबतोय या दरबारात, पण मी बसेल तिथं मला बसू द्या. ठीक आहे, बसा मारुतीराय. नाही, प्रभू आपोआपल्या आसनावर सर्वजण बसा. सर्वांच्या आसनावर आपोआपले आरूढ झाले. भगवान आपल्या सिंहासनावर आरूढ झाले. मंत्रोच्चारामध्ये, वेदाच्या, शास्त्राच्या, पुराणाच्या उच्चारामध्ये प्रभू रामचंद्राच्या डोक्यावर मुकुट चढवण्यात आला. काय तिथं अधिकारी लोक होते. आणि मग भगवान सिंहासनावर आरूढ झाल्याच्या नंतर देवाच्या सिंहासनाच्या पुढे मारुतीराय खाली बसले. डावा गुडघा खाली टेकला आणि उजव्या गुडघ्यावर मारुतीराय हात जोडून बसलेले आहेत. मारुतीरायाचा डावा गुडघा खाली टेकलेला आहे, उजवा गुडघा वऱ्या येऊन त्या उजव्या गुडघ्यावर हात जोडलेले आहेत. लक्षात ठेवा, मारुतीरायाचं एक अनन्य साधारण महत्व आहे. मारुतीरायाच्या हातात पर्वत असल्याच्या नंतर कुठल्या हातात पर्वत असावा याचं सुद्धा शास्त्र आहे. मूर्ती घडवणाऱ्याला जरी डोकं नसेल, एखाद्या वेळेस त्यानं चुकीच्या हातावर जर पर्वत केला असेल, पण मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करणाऱ्याला मात्र डोका असावा. नाही म्हणे त्याने तशीच घडील ती, तो पेलता. तू तर पेलेला नव्हता ना. तुम्हाला एक सांगू राजू, चुका करणाऱ्यापेक्षा चुका सहन करणारा अर्धा हरामखोर असतो. परमार्थात चुका करणाऱ्यापेक्षा परमार्थात चुका करणाऱ्याला आणून जे पाकिट देतात का, ते 50% भडवे असतात. परमार्थात चुका करणाऱ्याला अनुमोदन देणाऱ्यानं केलेलं परमार्थात चुका करणाऱ्यानं केलेलं पाप ज्याला स्वीकारलंय त्याच्या बोकांडीवर अर्ध पडत असते. दोघाशी पतन सारखेची.
कारण कधीच दुसऱ्याचा अपराध सहन करायचा नाही. हो, गुन्हा झाकणारी माणसं अर्धी पापी असतात. एका बाईनं घरी आम्हाला दूध घ्यायला बोलिलं. मी म्हणलं बाई मी काही बोक्या नाही, मी नाही दूध घेत. ठीक आहे म्हणले चहा घ्या. काळा घेतो. या म्हणले काळा करते. काळा चहाच कर म्हणलं, आमचं काळं करू नकोस. महाराज घरी येणार, आम्ही 4-5 जण सोबत निघालोत. घरी येणार म्हणून तिनं दारात रांगोळ वगैरे काढली. पण काय तिचं नशीब फुटका, आम्ही जायच्या अगोदर 15 मिनिटानं तिच्या रांगोळीवर एका कुत्र्यानं संडास केली. गुन्हा सहन करणारे, अपराध सहन करणारे, गुन्हा झाकणारे, अपराध झाकणारे किती मूर्ख असतात बघा. कुत्र्यानं त्या रांगोळीवर घाण केली. बाई लागलीच बाहेर आली, पाहते ती या रांगोळीवर घाण आहे. आता करावं काय, महाराज ते येणार आहेत. आता ती पाठीमागं परसात गेली आणि एक टोपलं भर माती आणली आणि त्या घाणीवर टाकली. मला शेतीत जायचा जरा जास्त नाद होता आणि त्या 5-7 दिवसात शेतीत जाताच आलं नाही. काळी माती दिसल्यामुळे मी दोन्ही पाय त्याच्यावर दिले. पण मला नंतर कळालं मातीच्या खाली काय आहे. तोपर्यंत मी घरात पोचलो होतो आणि घरात 22,000चा गालीच्या मला बसायला टाकला होता. पायाला ओल्लं लागलं होतं. धोत्राला पुसायला माझ्या काय गोळ्या थोड्या संपल्यात. कशाला पुसले असतील पाय मी गालीच्याला. मला सांगा, त्या बाईनं घाण जर झाकली नसती तर माझे पाय भरले नसते, माझे पाय भरले नसते तर गालीच्या भरला नसता. म्हणून त्या बाईनं सर्वात मोठी चूक केली घाण झाकून. तसं अपराधी माणसांचा गुन्हा सहन करणे, अपराध्यांना प्राधान्य दिले, नालायकांना प्राधान्य देणे हे प्राधान्य देणारी गुन्हेगार असतात. विठाला 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 बसले मारुतीराय खाले, गुडघ्यावर हात ठेवले आणि देवाच्या पायापाशी बसले. ऐका चरण सेवा खंडित. विटेवरच्या मालकांनी त्रेतायुगात भगवान प्रभू रामचंद्रांनी नमूद केलं, दंड काढला. या भारत देशामध्ये, या पवित्र देशामध्ये माझं मंदिर नसलं तरी चालेल, पण गाव मारुतीरायाचं मंदिर असावा. एक जणांनी मला निरोप केला, आमच्या गावात नाही. मी म्हणलं तू या गावात नसलं मग काय झालं, काही काही गावात 10-10 मंदिर आहेत. तुझ्या एकट्या गावान काय बघायचं, भारतातली सगळी गावं पाहिजे. एखाद्या ठिकाणी नसल काय चलत राहते त्याला काय. नाही आमच्या गावात मंदिरच नाही मारुतीचं. मी म्हणलं नसल बाबा, काही कारण असेल त्याचं, काही मागचा काही इतिहास असेल त्याच्या पाठीमागं. एवढ्या पुरतं नसेल, पण भारताचा विचार करणं, महाराष्ट्राचा विचार करणं, पूर्ण प्रांताचा विचार करणं, या पवित्र देशाचा विचार कर. पांडुरंगाची मंदिरं नाहीत अशी कितीतरी गावं सापडतील. रामचंद्रांची मंदिरं, राम आणि पांडुरंग एकच, रामचंद्राची मंदिरं नाहीत अशी कितीतरी गावं सापडतील. पण शक्यतो मारुतीरायाची मंदिरं नाहीत अशी गावं शक्यतो सापडत नाहीत. असेल एखादं कुठं तुरळक, काय ते सांगता, पण शक्यतो प्रत्येक गावात मारुतीरायाचं मंदिर. माझे नामदेवराय विटेवरच्या मालकाला विचारतात, प्रभू असं काय केलं होते हनुमंतानं की जेणेकरून प्रत्येक गावात मारुतीरायाचं मंदिर, तुमचे मंदिर नाहीत. विटेवरच्या मालकाच्या डोळ्यातून पाणी आलं आणि नामदेवरायाच्या हृदयाला मिठी मारली, गळ्याला मिठी मारली. सांगितलं, नामा ज्यांनी माझ्या पायाचा संग केलाय, माझ्या पायापाशी बसलेल्या मारुतीरायाला माझ्या मनात अशी मानसिकता आहे की माझ्यापेक्षा मारुतीराय उंच जगात असावा. दृष्टांत संपला. पायापाशी बसलेल्या मारुतीरायाला विश्वात पूजनीय केलं. इतकी तुमच्या पायाची ताकद आहे, मग मला तरी दुसरं देताच कशाला. चरण सेवा अखंडित, चरण सेवा अखंडित, अखंडित चरण सेवा. हे देवा परमागत, हे देवा परमागत, हे देवा परमागत, हे देवा
अप्रतिम शक्ती त्या पायामध्ये. न्यायशास्त्र एका व्यक्तीने केलं. त्या व्यक्तीचं नाव मुनिश्री गौतम. न्याय 10 आहेत. आपल्याकडे अर्धा न्याय वापरला जातो. वाढवा ना असा, आता जसा वाढवला तसं वाढवा. आपल्याकडे अर्धा न्याय वापरला जातो. अर्धा. 10 न्यायापैकी 1 न्याय जर पूर्ण भारतीय संस्कृतीत जर वापरला गेला तर परिणाम सांगू तुम्हाला. या भारत देशातल्या पवित्र स्त्रीवर ज्या हरामखोराने अन्याय केला, त्या हरामखोराला 3ऱ्या दिवशीचा सूर्य पाहता येत नाही. इतकी हस्ती कविटन्य न्यायाची ताकद आहे. पण तो वापरला जात नाही. आपल्याकडे न्याय असा वापरला जातो, चाळणीत पाणी, घरी येईपर्यंत थेंब राहत नाही. कधी कधी बरेच न्यायाधीश मेले तरी टेबलवर केस नाही. काही काही आरोपी जलात मेले तरी टेबलवर केस नाही. हस्ती कविटन्य न्याय या भारतीय संस्कृतीत जर वापरला तर या पवित्र देशामध्ये, पवित्र माऊलीवर, या देशाच्या संपत्तीवर, या देशाची सर्वात मोठी जडवड संपत्ती, ज्या घरी कुलस्त्रिया राज्यराणी व संपत्ती, आणि या पवित्र देशाच्या संपत्तीवर केलेला अन्याय करणाऱ्या नालायकाला 3ऱ्या दिवसाचा सूर्य बघता येत नाही. अशा 10 न्यायाची पूर्तता ज्यांनी केली म्हणून त्यांना न्यायशास्त्र ज्यांनी केलं, असे गौतम महामुनी यांना 222 सुंदर स्त्रियापैकी 1 सुंदरी प्राप्त झाली. तिचं नाव होतं अहिल्या. वरच्या एका 222 पद एकाच मंत्र्याकडे होते. वरे 222 पद एकाच मंत्र्याकडे होते. त्या मंत्र्याचं नाव होतं इंद्र. त्यानं 2 देवाचं सहाय्य, 2 व्यक्तींचं सहाय्य केलं. देवच म्हणावं लागतील त्यांना. यक्ष, किन्नर, गंधर्व, चारण, विद्याधर, लोकपाल, दिक्पाल, चारुहास, परमहंस. त्याच्यापैकी 2 देवाचं सहाय्य केलं. त्याच्यात एका देवाला कोंबडं केलं. 222 पद एकाच मंत्र्याला आहेत ना. त्या मंत्र्याची मुलगी फार हुशार होती. तिने एका देवाला सांगितलं, देवा आमच्या बाबाचे स्क्रू ढिले झालेत, आमच्या बाबाचं ऐकून तुम्ही कोंबडं होऊ नका. पण ते देव बी नालायकच होतं. त्या देवानं हिच्या बाबाचं ऐकलं, कोंबडं झालं. आणि रात्रीच्या 2 वाजता एका साधूच्या दारात बोंबललं. साधूला वाटलं पहाड झाली. साधू आंघोळीला गेले. तोपर्यंत 222 पद ज्या मंत्र्याला आहेत का, त्या मंत्र्याने नालायकपणा विश्वातल्या 222 सुंदर स्त्रियापैकी एका सुंदर स्त्रीवर अन्याय केला. तिचं नाव होतं अहिल्या. शाप प्रदान झाला, तिचा दगड झाला. चरण सेवा खंडित सांगतोय, दगड झाला तिचा दगड. विश्वसुंदरी प्राप्त झाली ती. 222 सुंदर स्त्रियापैकी एक ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली ती. आणि सगळं विश्व पाहलं आणि ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं, असली सुंदर कन्या जन्माला घालायची अहिल्या, जिच्या लग्नात वाद झालता. कोणाला वाटतं मला असावा, कोणाला वाटावं मला असा. लग्न कसं झालं ते नंतर घरी गेल्यावर बघा. तुमच्याकडे मोठाले मोबाईल आहेत भितडासारखे. इचकी जा, लोकायला चॅटिंग करण्यापेक्षा चांगलं इचकी जा, देव तुमचं भलं करेल. त्याच्यात बघा कसं लग्न झालं ते. आणि या पवित्र स्त्रीला शाप प्रदान झाला, पाषाण झाला. एवढ्या मोठ्या तेजस्वी संसाराचा दगड झाला. तो दगड एका पवित्र वनात पडलेला आहे. त्या वनातली सर्व झाडं वाळलेली आहेत. एकच झाड हिरवे. तरुवरम शाखा प्रसन्नस्तु हरिता स्थितम भयानाम तरुवरम शाखा प्रसन्नस्तु. सर्व वाळलेले. शुष्काम काष्टय भयो वने यजायते उपवने तरुवराति शाखा प्रसन्नो हरितास्ति भय जायते. सर्व झाड वाळलेले, शुष्क आहेत. एकच झाड हिरवं आहे. दाट अशी त्याची शीतल छाया आहे. आणि त्या छायेखाली एक पाषाण पडलेला आहे. भगवान एका साधूच्या सोबत आहे. त्या साधूचं नाव काय, घरी गेल्यावर बघा. सगळ्या गोळ्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. त्या साधूच्या सोबत पंढरपुरातले मालक त्रेतायुगात चालत होते. का पायाची सेवा मागितली? रस्त्याने चलता चलता विटेवरच्या मालकानी प्रभू रामचंद्रानी त्या साधूला विचारलं, गुरुवर्य एत शुष्कानाम काष्टयो
तरुणाम निष्पर्णेषु जायते यत् प्रसन्नो न तरुभयानाम एकम प्रसन्नस्तं तरुभयानाम। एकच असा प्रसन्न गर्दाबाज छायेनं परिपूर्ण असणारं झाड आहे, बाकी का वाळले सांगत होती। आणि भगवान त्या तरुकडे पाहत होते, माहित नाही त्याला काय तिथं म्हणून। मुंगी के पाँव में घुंघरू बाजे वही अल्लाह सुनता है। त्याला माहित नसावं तिथं काय असेल, पण साधूच्या मुखारविंदातून ऐकण्याचा आनंद देवाला आगळाचे विचारत होते। आणि चालत होते रस्त्याने, चालता चालता एक मंजूळ असं वारं सुटलं। ते वारं विटेवरच्या मालकाच्या पायाला घासलं, कारण वनवासामध्ये प्रभू रामचंद्र व्रतस्थ होते, त्यांच्या पायात काही नव्हतं। कोणाच्या माहिती, कोणाच्या? तुम्हाला आणि मला पाय द्यायचेत का नाही द्यायचेत? बुटन चपला तलेला आमचा इशे। बुट आणि चप्पल घालण्यासाठी पायच द्यायचेत का न द्यायचेत हे ज्याच्या हातात आहे, तो 14 वर्ष 27 दिवस बिना चपला बुटाचा फिरला पितृआज्ञे करता। 27,000ची फरची एका घरामध्ये किचन मध्ये, 27,000 ब्रासची फरची एका किचन मध्ये, तरी पण त्या बाईनं महाराजांना स्वयंपाक चप्पल घालून केला। बऱ्या घरची बाई होती, जरा पैशाचं गंडल वाढलेलं होतं। मी शिरा खाल्ला, आमच्या सोबतच्या एकच्यानं खाल्ला नाही। म्हणलं का नाही खाल्ला रे? त्या बाईला शिरा करता करता शिंक आलती का? नाही म्हणे, तसं सर्दी वगैरे काय नव्हती झाली, पण तिनं चप्पल काढी नव्हती। म्हणलं आपलं नशीब चांगलं, तिनं चपलानं शिरा हाटला नाही, तिच्या पायात चप्पल होती, पायात। मग सगळं आटपल्याच्या नंतर ती बाई म्हणली स्वयंपाक छान झालता का? फुकट खाल्ल्या हो म्हणावंच लागतं, आपण काय पैसे थोडे दिले, ते फुकट खाल्लं होतं। म्हणलं बाई स्वयंपाक अगदी सुंदर, फार चविष्ट होता, अन्नपूर्णेला लाजवीला असा स्वयंपाक केला, पण तुम्ही चपला कस काय घातल्या? महाराज ह्या किचन मध्ये घालायच्या चपला आहेत। मी तात्काळ म्हणलं बाई, महाराज घरी आल्यावर एखादी चप्पल महाराज मारायची आहे का? म्हणजे आम्ही विचारूनच त्या घरी जात जाऊ, जिथं महाराज मारायची चप्पल नाही तिथंच जात जाऊ। नाही म्हणे, अजून अशी कंपनीने काढलीच नाही। बघा, स्वयंपाक घरात चपला। आपल्याला पायच द्यायचे का न द्यायचे तो व्रतस्थ आहे, धुळीनं चाललेला आहे। आणि एक साजूक वारं त्याच्या पायाला घासलं, त्याच्या म्हणजे जगाच्या बापाच्या पायाला घासलं, आणि पायाला घासल्याच्या नंतर वाऱ्याने पायावरचा एक रजकण, धुळीचा कण उडवला आणि त्या शिळेवर पडला। त्याचे चरणाची चाली शिळा होती मनुष्य झाली। असं नाही झालं बरं कधी, असं नाही झालं। भगवान प्रभू रामचंद्र फार चालताना दमलेले आहेत बरं का। आणि काय सांगायचं राजे हो, देवाला त्या उष्णतेनं घाम आला। काय सूर्याची मायवेली त्याचा घाम काढायला, काय सूर्याची मायवेली त्याचा घाम काढायला, घाम काढायची ताकद आहे सूर्यात त्याची। हा, तुझी या कृपेने वेदासे बोलणे, सूर्यासी चालणे तुझी या बळे। त्याच्या सत्तेनं सूर्य, त्याच्या सत्तेनं चंद्र, त्याच्या सत्तेनं वेद, त्याच्या सत्तेनं विश्वातल्या सर्व घडामोडी। राहिली अहंता मग कोठे, राहिली अहंता मग कोठे, राहिली अहंता मग कोठे। वृक्षाचे पान राहिली अहंता मग कोठे। ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही, त्याचा घाम सूर्य काढू शकते। आमच्या सांगणाऱ्याला थोडीशी अक्कल असावा। काय भगवंताला घाम येऊ लागला बरं का, आणि काय सूर्य तापला बरं का, आणि काय त्या सूर्याच्या तेजाने प्रभू रामचंद्राला घाम आला बरं का। आणि सगळी झाडं वाळलेली आहेत बरं का, आणि एकच झाड विरू होतं, घाम पुसावा याच्याकरता उपरणं नव्हतं, वलकल्ले घातलेली होती इथपर्यंत ठीक आहे, उपरणं नव्हतं बरं का। आणि मग ते घाम हाताना असा वारं घालीत घालीत प्रभू रामचंद्र त्या झाडाखाली गेले, आणि त्या झाडाखाली गेल्याच्या नंतर लागलीच मांडी घालून त्या शिळेवर बसले। देवाचे पाय लागल्याबरोबर शिळा उडाली, प्रभू रामचंद्र तोंडावर पडले, आणि त्या शिळाची बाई झाली। जरा वाचून रामायण सांगा जाय, माणसं मरतेन सुंबळ्या। महाराज साधूंचा, साध्वींचा आदर करणारे प्रभू रामचंद्र आहेत, त्या शिळेला पाय कसे आणतील? किती अधिकारी स्त्री सांगू तुम्हाला। 3.5 वर्षाचं आवर्षण पडलं। कोणतं आवर्षण? वल्ला दुष्काळ। 3.5 वर्षाचा वल्ला दुष्काळ असल्याच्या नंतर कुठलं पीक घ्यावा
म्हणून साळी पेरायच्या. ती पण हल्ली गौतमानी आणि त्या पवित्र मुठीनं साळी पेरल्या अहिल्याने. 5व्या मुरडानात तिफन गेल्याच्या नंतर पहिल्या तासातल्या साळी कापायला येत होत्या. त्या बाईचा हात किती पवित्र असेल. आणि दुष्काळात साधूंना जगवलं. अशा पवित्र स्त्रीला पाय प्रभू रामचंद्र मारतील. आमच्या लोकांनी हिशोबात बोलावा. ब्रेक लाईनर उघडलेली गाडी जिथं थांबायची तिथं थांबत नाही. हो, आणि वही पाठ करून लिहिलेलं काही सांगल काही मिळत नसते. हा, त्याच्यामुळं पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन, किंवा ग्रंथच पाहून सांगावे ग्रंथ, पुराणच पाहून सांगावे पुराण, शास्त्रच पाहून सांगावे शास्त्र. ऐकून सांगायचं नाही, हा, वया लिहून नाही, फजिती होत असती. असो, रस्त्याने चालत असताना पायावरचा एक रचकन उडाला आणि त्या शिळेवर आदळल्याबरोबर शिळा होती मनुष्य झाली. दृष्टांत संपला. 222 सुंदर स्त्रियापैकी 1 नंबरची सुंदर स्त्री ज्या न्यायदेवतेला प्राप्त झाली, तिचा पाषाण झाल्याच्या नंतर प्रपंचात दुःख किती असेल कल्पना करा. पण पुन्हा ती स्त्री झाली आणि पूर्वज साधूचा संसार सुरू झाला. महाराज, ती ब्रह्मदेवाची कन्या होती. त्या पित्याला सुद्धा किती आनंद वाटला असेल. आणि ती पूर्ववत आपल्या पदाला आपल्या पतीच्या सेवेमध्ये विलीन झाली. नामदेवराय सांगतात, देवा विश्वसुंदरीला आपल्या पतीच्या सेवेतून मुक्त झालती, पण पुन्हा ती स्त्री होऊन आपल्या पतीची सेवा करू लागली. ही ताकद कशाची? प्रभू सांगतात, फक्त माझ्या पायावर पडलेल्या मातीचा कण उडून तिच्या त्या शेळीवर पडला आणि तिला ती पतीची सेवा पुन्हा प्राप्त होती. मग तुमच्या पायावर पडलेल्या रचकणात इतकी ताकद आहे. मोरड्याला संसार तासात येतो, इतके तुमचे पाय पवित्र. मग मला तरी दुसरं देताच कशाला? चरण सेवा, चरण सेवा, चरण सेवा, प्रताप देवाच्या पायाचा आहे. बिभीषणासारख्या व्यक्तीला 7 कोटी घराचं गाव जर भेटलं असेल, सोन्याचं गाव, एका घराची चौकट इकल्यावर 35 बारे आमदार होता येते. रावणाच्या एका घराची एक चौकट इकल्यावर 35 बारे आमदार होता येते. नुसत्या चौकटीचं सोनं 22.5 क्विंटल. त्या फाळ्या गिळ्या सोडून वेगळ्या. एक दरुजा इकला की 35 बारे आमदार. तर 35 गुणिले 7 कोटी. चंद्र सूर्य येतोपर्यंत काय मायवेली त्याच्या विरोधात फॉर्म भरायची. आणि एवढ्या मोठ्या श्रीमंत रावणाची लंका बिभीषणाला प्राप्त झाली फक्त पायाची ताकद. मारुतीराय सारख्या संन्याशाचे पाय धरले. मला प्रभू रामचंद्राकडे यायचं, काय करावं लागेल? मारुतीरायने सांगितलं, जाहीर प्रगट नाही, काही करायची गरज नाही, एकच काम करा, फक्त जा आणि आमच्या मालकाचे पाय धरा. प्रभू रामचंद्राचे पाय धरले. विटेवरच्या मालकाने विचारलं, कोण? विभीषण.
कवटाळून धरलं. लखनलालजीला उठिलं, लखन उठा. त्या खुर्चीवर बिभीषणाला बसिलं. सुग्रीवा जी पाणी आणा. पळसाच्या द्रोणात पानं घेतले, त्याचा द्रोण केला, त्या द्रोणात पाणी आणलं. विटेवरच्या मालकानं संकल्प सोडला, बिभीषण तुम्ही लंकेचे राजा. बिभीषण म्हणला, प्रभू अजून आमचा दादा जिवंत आहे. भगवान प्रभू रामचंद्रानं सांगितलं, मी सीता नेल्याशिवाय राहणार नाही आणि रावण मरेपर्यंत सीता देत नाही. वाक्य कळालं? प्रभू रामचंद्रानं सांगितलं, बिभीषणा रावण जिवंत आहे मला माहित आहे, पण मी सीता नेल्याशिवाय राहणार नाही आणि रावण मरेपर्यंत सीता देत नाही आणि मी त्याला मारल्याशिवाय राहणार नाही. रावणाला मारल्यावर मी सीता घेऊन जाईल, लंका तुला देऊन टाकतो. देऊन टाकली लंका. माझे नामदेवराय देवाला विचारतात, देवा बिभीषण कोण होता? रावणाचा भाऊ. रावणानं काय केलं? जगाच्या मालकीनीचं हरण केलं. विश्वाच्या मालकीनीचं हरण करणारा रावण, त्याचा सख्खा भाऊ बिभीषण, पत्नी चोरून नेणाऱ्या रावणाच्या सख्ख्या भावाला तुम्ही 7 कोटी घरात सोन्याचं गाव देऊन टाकलंय. ही ताकद कशाची? विटेवरच्या मालकानं सांगितली, फक्त पायाची. शरणांगता वज्र पंजर. नुसती लंकात दिली नाही. रावण हा लक्ष्मणाला मारणारच नव्हता. रावणाला माहित होतं बिभीषण चिरंजीव आहे, तरी पण रावणाच्या लग्नात आलेली शक्ती आंदन. आता तुम्हाला आंदन शब्द कळायचा नाही जीनच्या पॅन्टवाल्याला, गिफ्ट. कारण आपण घरचे फुकून दिले शब्द आणि दुसऱ्याच्या अंगावर घेतले ना. आपले भारतीय संस्कृतीतले शब्द पेटून दिले आणि शकत बसले. घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांगनीट. आपल्याकडे फक्त माईकवर संस्कृती सांगितल्या जाते, आचरणात संस्कृती आणल्या जात नाही. हा, नुसती माईकवर. ज्याच्या हातात माईक आलं ना ते इतका संस्कृतीवर बोलतो, इतका धर्मावर बोलतो, वा वा वा. आणि माईकच्या बाजूला गेला की 1 नंबरचा पाकिस्तान आहे. विठाला 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 धर्माच्या गप्पा कीर्तनात धोतर घालून सांग तू, आणि कीर्तन संपलं की बरमुडा घाली तू. बसायची जागा यम हानीन. इतका यम हानीन तुला, नालाय का इतका हानीन, इंच भर जागा होणार नाही तुझी लाल करायची. कीर्तनात धोत्र घालतून बाजूला गेल्यावर नाईट पॅन्ट घालतो मूर्खा. तुला कोण्या नरकात टाकाव ते यमाल पण कळणार नाही. विठाला विठाला आपण काही अंमलात आणत नाही. आपल्या भारतीय संस्कृती मधल्या मराठी शब्दाला काय म्हणतात? मराठी याचं नाव काय? याचा अजून मराठीत ज्यानं ट्रिपल एम ए केलं त्याला पत्ता नाही. खनू बापा, तुला एम ए पदी कोणी दिली त्याला नदीत आणायला पाहिजे. तू मराठीत ट्रिपल एम ए केलं, तुला मराठीचं नाव माहित नाही. ए देवनागरियन भयो एत पुनितो तिजायो राष्ट्रेषु महाराष्ट्रेषु देवनागरियम पुनितम नैवम गांजा कसम लिखितम. हे काय गांजा फुक्यान दिले का? मराठी ट्रिपल एम ए करतून देवनागरी सांगता येत नाही. किती मूर्खपणाचा कळस आहे. विठाला विठाला लग्नात आलेली शक्ती बिभीषणावर सोडी. प्रभू रामचंद्रानं सांगितलं, लखन याच्या केसाला धक्का, डोक्याच्या तापल्या जीवाला धक्का. शक्ती बिभीषणाच्या अंगावर आली, लोटलं वाजवलं आणि स्वतःच्या छातीवर घेतली. भगवान सांगतात, नामदेवराय सांगतात, देवा ऐका, बिभीषणाला लंका देऊन टाकली, पण त्याच्या अंगावर आलेली शक्ती तुमच्या भावानं छातीवर घेतली. याचं कारण काय? माझ्या पायापाशी बसलेला मरता कामा नये. मग तो कोण आहे? कुठल्या विरोधकाचा भाऊ आहे त्याचा संबंध नाही, पण माझा पाय धरलेत त्यानं. तुमचे पाय धरल्याच्या नंतर ज्यानं 14 वर्ष 27 दिवस अन्नाचा कण खाल्ला नाही, पाण्याचा थेंब पेला नाही, पाठ जमिनीला टाकली नाही, रात्रंदिवस तुमच्या पहारा देऊन बसला, अशा लक्ष्मणाची खुर्ची त्याला देऊन टाकावं. कशाची ताकद? फक्त पायाची. मग तुमच्या पायाच्या प्रतापानं बिभीषणावर आलेली शक्ती बाजूला जाती. तुमच्या पायाच्या प्रतापानं रावणाची लंका बिभीषणाला जाती. तुमच्या पायाच्या प्रतापानं लक्ष्मणाची जागा बिभीषणाला प्राप्त होती. इतका तुमच्या पायाचा प्रताप आहे. मला तरी दुसरं देतात कशाला? चरण सेवा अखंडित चरण सेवा चरण सेवा
ही भगवंताच्या पायाची ताकद आहे. आमच्या इथं 2 बंदुक्या आणि पिस्तोल्या नावाचे बैल होते. एका बैलाच नाव बंदुक्याने, एकाच नाव पिस्तोल्या आहे की नाही फकरू महाराज? हे प्रशांत आमच्याच गावचं आहे. बंदुक्यान पिस्तोल्या 2 बैल. पण बंदुक्याला चराट खायचा नाद होता. तुमच्याकडे कासरा म्हणतात का? कासरा, चराट, कासरा, दोर हे खायचा नाद होता. त्यानं ते दोर खाल्ला आणि शेजाऱ्याची मका खाल्ली. तो माणूस इतका दाढ होता आमच्या इथला, त्याच्या शेताकडे बघितलं की ते हानीत होता. त्याच्या शेताकडे नुसतं पाहिलं ना तरी ते हानीत होता. आहे की नाही असं माणूस आपल्या इथे? तवरक हो म्हण ना. इतका दाढ माणूस आणि त्याच्या शेतातली मका आमच्या बैलानं खाल्ली. गड्याने येऊन सांगितलं, बाळू महाराज, मालकाला अजून पत्ता नाही, पण तुमच्या बैलानं आमची मका खाल्ली. मालकाला कळालं तर धड नाही बरं का. गड्याला सांगितलं आपल्या बैलानं मका खाल्ली. गड्यानं बंदुक्या रुमण्यानं हाणला. बंदुक्या म्हणजे बैला 2-3 त्याच्या पाठीत रुमणे कातडीच काढले. पिस्तोले हसू लागला. खातो का म्हणला दुसऱ्याची मका? कसं आणलं तुला गड्यानं? लयच बंदुक्या हुशार. त्यानं दुसऱ्या दिवशी पिस्तोल्याचा कासरा खाल्ला आणि मग स्वतःचा खाल्ला आणि दोघं मका खाल गेले. बरेच बैल दुसऱ्या बैलाला सोबती करतात. शक्यतो बरेच बैल रंगारंगाचं पाणी पित नाहीत, पण काही बैल त्याला आपल्या सोबत नेतात. नालायक बैलांच्या नादी लाग जाऊ नका. हरामखोर बैलांच्या नादी लाग जाऊ नका. रुमण्याचा मार खावा लागतो, लक्षात घ्या. यम कुठं हानील त्याचा मेळ नाही. ह्या बैलांनी त्याचा कासरा खाल्ल्यावर त्याला तिथे जावं लागलं. मालकाला कळलं आमच्या बैलांनी मका खाल्ली. त्याच्या शेतात काही अपराध केला की ते चावडी आणून 5 चापकाचे फटके हानीत होतो. आमची इथं फटके खाला मीच रिकामा. निरोप आला, महाराज उद्या सकाळी 5 वाजता मंदिराच्या पुढे चापकाचे 5 फटके खायचे, बनेल काढून या. बरेच लोक म्हणले महाराज सकाळी मार खाजा. म्हणलं खाऊ बाबा, काय त्याला, लय महाराष्ट्रात तूप खाल्लं तुम्ही. आता जिरवा गावात जिरू. म्हणलं काय आता. आमची आजी म्हणली, बाळ्या बनेलीवर बनेली 2-4 घाल रे. एका एक बनेली घाल 5-6. म्हणलं आजी कशामुळं ग? बाळ्या लयच मारत रे ते मेलं, लय मारत. म्हणलं आजी माझ्या गळ्यात माळ आहे. बाप्पा माळीला काय करतो? त्यानं चुलत्याला मारलं. त्यांच्या बात्यानं त्याच्या बापाला आपटिले. त्यानं त्याच्या बापाला तिंबू हाणलंय. ते माळीचा काय विचार करतोय ते? हो बाळ्या लय मारत रे. आजीला म्हणलं आजी झोप ना. कशी झोप बाळा, तुला ते मारणार आहे सकाळी. म्हणलं झोप, काय ताण घेऊ नकोस, मार नाही खात. कसं नाही खात बापा, त्यानं लय लोकायला मारलंय. म्हणलं लय लोकायला मारलं पण मला नाही मारीत, तू नको ताण घेऊ. सकाळी मी लगे आंघोळ गिंघोळ केली, धोत्र गित्र नेसलं, उपरनं पण अंगावर घेतलं नाही. बनेल तर तशीच मारुतीराज दर्शन घेतलं. असं वाट्यावर बसलेच होतं. त्याच्या बैठकीत चहा पिणार 2-4 शब्द हलिनार असे पुढंच होते. नालायकाच्या बैठकीत चहा पिणारे असे शब्द हलीत असतात बघा. हो, कुटका खाल्लेले कुत्र्यावानी ते बुटाडं चाटणार असतात काही काही लोकांच्या भोवताल, ते असे ते होते. काही काही लोक म्हणले बापा लय आयटीत चाललाय. कुठेही 4-2% लोक असतात. काय आयटीत चाललाय म्हणले, काय माराची भीतीच वाटन. एक जण म्हणला खपके खाल्ल्यावर कळन. आता वाकन पण तेव्हा पाठ अशी चरचर करीन मग वाकन. काय म्हणले, नाही रे कीर्तन करते रे, लय महाराष्ट्रात फिरते, मारायला नाही पाहिजे. या फिरतं मग काय झालं का, कमी पाकिट घेतोय का? नाही, आमच्यावर घेतल्यावर लय खसखस पिकली तुमची. तुम्ही तुकाराम महाराजाची चुलते आहेत का? तुमचे चेहरे पाहिल्यावर कळत तुम्ही किती बांध टोकरीतात. मंदिरात दर्शन घेतलं ना आलो. संध्याकाळी त्याच्या गड्यानं त्या सुंदरीला तेल लावून ठेवतं. सुंदरी चांबड्याची असती, तिला असं तेल लावून ठेवतं. हिरवी लाईत नव्हतं बरं का कोणाला मारायला.
हो, आणि त्या गड्यान मुद्दाम मला हाणायचं म्हणून तेल लावून ठेवलं. चरण सेवा अखंडित सांगायलो. वाकत वाकत आलो ते खुर्चीवर बसलेलं होतं. आडीगिडी टाकलेली होती, एक पाय गुडघ्यावर एक पाय खाली. मी वाकत वाकत गेलो, गुडघ्यावरला पाय खाली घेतला. बुटाडं त्याचे पायातच होते आणि बुटाडा सगळं पाय धरलं. म्हणलं दादा एवढ्यावर माफ करा. बरोबर बर 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 होय घरी होय, पुन्हा बैल येऊ देऊ नको. दृष्टांत संपला. नालायकाचे पाय धरले तर गिरगावकराचा मार चुकला. वाक्य कळालं ना? नालायकाचे पाय धरले तर गिरगावकराचा मार चुकला. पंढरपुरातल्या मालकाचे पाय धरल्यावर काळाची रट्टी चुकतीत, लक्षात घ्या. ही विटेवरच्या मालकाच्या पायात ताकद आहे. आणि इतका नालायक माणूस आमच्या गावातच नाही, फक्त तुम्हाला राग येईन म्हणून आमच्या गावातलं म्हणलोय. समजून घ्या. कुठाला सांगायला होतं विठाला विठाला अहो, सामान्य माणसाचे पाय धरल्यावर त्याच्या पायात जर एवढी ताकद आहे, मार मार चुकते शरण गेल्याच्या नंतर, तर विटेवरच्या मालकाच्या पायात किती ताकद असेल. विटेवरच्या मालकाचे पाय धरले, हस्तिनापूरची गादी मिळाली, कौरव विरोधात गेले, मशानात बोंबलत गेले. चरण सेवा खंडित. भगवान सांगतात नामदेवा पाय देऊन टाकले तुम्हाला, पुन्हा काय पाहिजे ते दुसऱ्याकडे. वासुदेवा पंढरीचा, 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 वासुदेवा पंढरीचा. सदा संग हरिदासांचा, सदा संग हरिदासांचा, सदा संग वासुदेवा पंढरीचा, वासुदेवा पंढरीचा, वासुदेवा पंढरीचा, वासुदेवा पंढरीचा, वासुदेवा पंढरीचा, वासुदेवा पंढरीचा, सदा संग हरिदासा, सदा संग हरिदासा, सदा संग मला वास्तव्य पंढरपुरात पाहिजे. 10 मिनिटं वेळेन शिल्लक अजून, असं का? माळ आहे ना तुमच्याकडे? विठाला 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 काय असेल त्या पंढरपुरात. माझे संत शिरोमणी नामदेवराय पंढरपुरात जागा मागतात. एक मुद्दा आहे का सज्जनांनो, त्या पंढरपुरातली काय ख्याती आहे. माझ्या अष्टादश मालकांनी फार पुरावे दिले. ऐशी चंद्रभागा, ऐशी भीमातीर, ऐसा विटेवरी देव कुठे. वाराणसी गया पाहिली द्वारका, नये तुका पंढरीच्या. वाराणसी पाहिली, गया पाहिली, द्वारका पाहिली, पंढरपूरच्या बरोबरीची नाही. इथलेच मालक तिथं वेगळ्या रूपात आहेत, तरी पण पंढरपूरचं महत्व काय असेल त्या पंढरपुरात. खूप क्षत्रांचं वर्णन आहे, खूप क्षत्रांचा महिमा वेगवेगळा आहे, पण पंढरपुरातली ख्याती वेगळी आहे. कितीतरी पुरावे सापडतील. एक मुद्दा आहे का पुराणातला. एका बाईला 2 मुलं. नामदेवराय पंढरपुरात जागा का मागतात
वास द्यावा पंढरीचा. असं काय त्या पंढरपुरात? काही मोजके असे बारीक बारीक मुद्दे सांगतो. स्वर्गात खराब झालेलं अमृत महाराज ते फक्त पंढरपुरातच शुद्ध झालं. त्या पंढरपुरामध्ये बाजूलाच खेटून मंगळवेढा नावाचं गाव,